नवा फॉरेनर विद्यार्थी. गट्टू चिंकीची हिवाळ्यातली सुट्टी संपली होती आणि आता त्यांना शाळेत जायचं होतं. आई सकाळी सकाळी गट्टू चिंकीच्या रूम मध्ये येते आणि त्यांना उठवत म्हणते, अरे आता उठा मुलांनो, लक्षात नाही का तुमची हिवाळ्याची सुट्टी संपलीये? ब्लँकेट मधून लवकर बाहेर येऊन आंघोळ करा. पण आई, किती छान वाटतंय. आमची तर इच्छाच होत नाहीये ब्लँकेट मधून बाहेर यायची. हो आई, अजून थोडा वेळ झोपायचंय. बाळांनो, इतक्या दिवसानंतर तुमची शाळा उघडतीये. तुमचे सगळे मित्र जात असतील. तुम्ही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक नाहीये का? मित्रांबद्दल ऐकून गट्टू चिंकीची झोप पटकन उडून जाते. ते लगेच उठतात आणि शाळेत जाण्यासाठी तयार होऊन जातात. शाबाश मुलांनो, तुम्ही अगदी वेळेत तयार झालात. चला, मी तुम्हाला माझ्यासोबत कारमध्ये सोडतो शाळेत. ओके बाबा. मग बाबा गट्टू चिंकीला शाळेमध्ये सोडतात आणि गट्टू चिंकी लगेचच आपल्या वर्गात पोहोचतात. तिथे गुड्डी, बंटी आणि हरी अगोदरपासूनच त्यांची वाट पाहत होते. मित्रांनो, खूप दिवसांनी तुम्हाला भेटल्यावर खूप छान वाटतंय. हो गट्टू, खरंच मी एवढ्या दिवसात घरी खूप बोर झालो. हो, पण मी तर हिवाळ्याच्या सुट्टीत आजीकडे गेले होते. तिथे मी खूप मजा केली. सगळे मित्र एकमेकांशी बोलतच होते की तेवढ्या चिंकीची नजर कॉर्नर सीटवर पडते. ती पाहते की तिथे नवीन ऍडमिशन झालेली एक मुलगी बसली होती आणि ती परदेशी होती. अरे, हे काय, नवीन ऍडमिशन? अरे हो चिंकी, हा नवीन ऍडमिशन आहे. असं ऐकलंय की ह्या मुलीच्या वडिलांची ट्रान्सफर फॉरेन मधून इथे झाली, म्हणून ही इथे आली. पण ती कोणाशी बोलत नाहीये. असं वाटतं की तिला बोलायला आवडत नाही. अगं नाही गुड्डी, मला असं वाटतंय की ती नर्वस आहे. कदाचित तिला इथली भाषा येत नसेल. हो गट्टू, तू बरोबर बोललास. तिचा कोणी मित्रही नाहीये इथे. चला आपण जाऊन तिच्याशी बोलूया. ओके, चल चिंकी. मग गट्टू चिंकी त्या फॉरेनर मुलीजवळ जातात आणि तिच्याशी बोलतात. हॅलो. ती फॉरेनर मुलगी थोडी नर्वस होत म्हणते, Oh, hi. Hello. व्हॉट इज युअर नेम? My name is Liza and I am new admission here. Oh, yes, we know. If you don't mind, we can become friends. Oh, that's great. I don't have many friends here. Thank you so much. Your name? अगोदर तर लिसाच्या त्या अमेरिकन ॲक्सेंटमुळे गट्टू चिंकीलाही तिचं बोलणं समजत नाही आणि ते थोडेसे नर्वस होऊ लागतात. What? Oh, your name. Oh, yes. I am Gattu and she is Chinky. Oh, that's great, Gatu Chinky. लिझा मजेदार पद्धतीने गट्टूचं नाव घेते. ज्यामुळे गट्टू चिंकी दोघीही हसू लागतात आणि त्यांना हसताना बघून लिझा देखील हसू लागते. पण तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. Good morning, teacher. गुड मॉर्निंग मुलांनो. आज सगळ्यात आधी मी तुम्हाला कोणाला तरी भेटवणार आहे आणि ती आहे लिझा. हॅलो एव्हरीवन. लिझा नवीन ऍडमिशन आहे आणि ती फॉरेनर सुद्धा आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी मैत्री करा, म्हणजे तिला तिच्या देशाची जास्त आठवणी येणार नाही. ओके? ओके मॅम. मग सगळी मुलं दिवसभर अभ्यास करतात आणि गट्टू चिंकी सुद्धा मध्ये मध्ये तिची मदत करतात. शाळा सुटल्यानंतर जेव्हा सगळे मुलं बाहेर पडतात तेव्हा सगळ्यांचे पालक त्यांना घ्यायला आले होते. गट्टू चिंकीला न्यायला आई आली होती. दोघेही आईच्या जवळ पटकन जातात. कसा गेला दिवस? आई, खूप मस्त होता. आणि माहितीये, आमची एका नवीन मुलीशी मैत्रीही झाली. हो आई, आणि तिचं नाव लिसा आहे आणि ती फॉरेनर आहे. गट्टू चिंकी लिझाबद्दल आपल्या आईला सांगतच असतात. तेवढ्यात तिथे लिझा आपल्या पॅरेंट्स सोबत येते. हॅलो गाटू चिंकी. हॅलो आंटी. हॅलो बेटा. गाटू चिंकी, यू हेल्प मी अ लॉट टुडे इन द क्लास. यू आर माय फर्स्ट 2 फ्रेंड्स हियर इन दिस कंट्री. क्या तुम दोनों मेरे घर आओगे फॉर टी एंड केक? आंटी, कैन दे कम? गट्टू चिंकी आईकडे पाहू लागतात. येस शुअर लिझा. फक्त तू तुझ्या घराचा ऍड्रेस सांग, मग मी गट्टू चिंकीला तुझ्या घरी सोडेल. हे लिझा, फिर तो हम तुम्हारी होमवर्क में भी मदद कर सकते हैं.
अरे गट्टू, तिला हिंदी येत नाही, इंग्लिश मध्ये सांग. अरे नहीं नहीं चिंकी, मुझे भी थोड़ी बहुत हिंदी जाती है. लिझाच्या या बोलण्यावर सगळे हसू लागतात. अरे लिझा, जाती नहीं आती है. हा हा भाई गट्टू. लिझा, गॅटू नाही गट्टू. बर, आपण आता संध्याकाळी भेटूया. बाय बाय. बाय बाय लिझा. बाय बाय गट्टू चिंकी. लिझाशी बोलून गट्टू चिंकी घरी येतात. मग संध्याकाळी तिच्या घरी जाण्यासाठी गट्टू चिंकी खूप एक्सायटेड होते. गट्टू चिंकी, मी काही कपकेक्स बनवले, तुम्ही लिसासाठी घेऊन जा, तिला आवडतील. वाव, थँक्यू आई. हो, थँक्यू आई. मग आई कप केक्स पॅक करते आणि गट्टू चिंकीला लिझाच्या घरी घेऊन जाते. जा मुलांनो, आणि मी तुम्हाला 1 तासानंतर घ्यायला येईल. तुमचा होमवर्क वेळेत पूर्ण करा. ओके आई. एवढं बोलून गट्टू चिंकी घराची डोअर बेल वाजवतात आणि लिझा लवकरच दरवाजा उघडते. वेलकम गट्टू चिंकी. लिझा, कपकेक्स फॉर यू. येस, मम्मी मेड देम फॉर यू. ओह, थँक यू सो मच गट्टू चिंकी. लिझा, गट्टू नॉट गॅटू. असं वाटतंय की तू माझं नाव कधीच बरोबर घेणार नाही. बरोबर बोललास गट्टू. काही दिवसांनी तुझं नाव गट्टू वरून गॅट्टू होईल. आय एम सॉरी गट्टू. गट्टू चिंकी लिझाशी बोलतच होते की तेवढ्यात लिझाची मॉम तिथे येते. हेलो किड्स, वेलकम होम. थैंक यू, आप दोनों ने स्कूल में लीजा की इतनी हेल्प की. You kids can start doing the homework and I will bring some snacks and tea in your room. Yes, thank you mom. We are going to my room then. Okay Lisa, also don't make lot of noise. लिझा आणि तिच्या आईला असं इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलताना पाहून गट्टू चिंकीला खूप छान वाटत होतं. त्यांना वाटत होतं की ती जणू काही कुठला इंग्लिश शो पाहतायत. मग लिझा गट्टू चिंकीला आपल्या रूम मध्ये घेऊन जाते आणि तिची रूम पूर्ण पिंक कलरच्या वस्तूंनी भरली होती आणि खूप सुंदर दिसत होती. Wow Lisa, your room is so pretty. Thank you चिंकी. और तुम्हारा एक्सेंट भी मुझे बहुत पसंद है लिज़ा. मगर मुझे तो तुम दोनों की तरह हिंदी बोलनी है दोस्तों. I love हिंदी. कोई बात नहीं लीजा, तुम हमारे साथ रहकर जल्दी ही सीख जाओगी और हम तुमसे इंग्लिश बोलना सीख लेंगे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. त्यानंतर ती लोक आपल्या बॅगमधून आपली पुस्तकं काढतात आणि होमवर्क करू लागतात. गट्टू चिंकी अगदी छानपणे लिझाला पूर्ण होमवर्क समजावतात. तेवढ्यात लिझाची मॉम तिथे चहा आणि केक घेऊन येते. पण गट्टू चिंकी हे पाहून दंग होऊन जातात. अरे, चहा सोबत केक? पण गोड चहा सोबत गोड केक कसा खाऊ शकतो आपण? Oh no Gatu, this is not sweet tea. This is green tea. This goes really well with sweet cake. Have some, you will love it. हो, ओके लिझा. गट्टू चिंकी केक सोबत आपली ग्रीन टी पितात आणि त्यांना खूप मजा येते. मग ते तिघे मिळून आपला होमवर्क संपवतात. जसा होमवर्क संपतो तेव्हा गट्टू चिंकीला घ्यायला आई येते आणि अशा प्रकारे गट्टू चिंकीची एक नवी फॉरेनर फ्रेंड बनते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.